गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजलेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज जरा पाऊस सकाळपासून जरा थोडा शांत आहे. रात्रभर काल वारा सुटला होता, जोराचा पाऊस थोडा कमी झाला होता, पण आता परत सुरू झालेला आहे. मला दाखवते. आता जस्ट पाऊस सुरू झालेला आहे, पण आज कालच्यापेक्षा आजचं वातावरण जरा चांगलं आहे. म्हणजे थोडंसं बघा, काळोख कमी वाटतंय. डोंगरावरती आहे अजून तसा काळोख, म्हणजे पाऊस पडतो तिकडे, पण इथे जरा थोडासा कमी झाला आहे. पण आता परत येतोय जातो असं चालू आहे सध्या पाऊस. बाय द वे, महेश गेलेत ऑफिसला. काल पाऊस एवढा जोराचा पडला होता की असं वाटलं ट्रेन बंद असतील, पण ट्रेन बंद नव्हत्या. काल उलट्या वेळेवरती सगळ्या ट्रेन धावत होत्या, कारण आमच्या समोर जे राहतात ते 6:30 पावणे 7ला नेहमी जातात आणि त्यांना गाडी काल वेळेवरती मिळाली आणि घरी पण ते अगदी वेळेवर आले असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे महेशांना ते ऐकून खूप वाईट वाटलं. त्यांचा कालचा दिवस वाया गेला असं त्यांना वाटलं, कारण बाहेर पाऊस खूप पडतोय पण ट्रेन काल मात्र व्यवस्थित वेळेवरती धावत होत्या, असं काय आहे. आणि इकडे इस्त्रीचे कपडे काढून ठेवलेले आहेत. आता सध्या कपडे धुते, पण एकदम कडक असे वाळले जात नाही. आणि खुर्चीवरती इथे रेनकोट वगैरे पसरून ठेवलं आहे, कारण एकदम दमट वातावरण झाल्यामुळे आपले बाहेर जे पण कपडे वाळत टाकतो ते वाळतच नाही आहे. त्यामुळे पुन्हा आमचा हा स्टँड काढलेला आहे, त्याच्यावरती कपडे वाळत ठेवले आणि पंखा पण चालू ठेवलेला आहे. सकाळची जी काही कामं असतात ती माझी सगळी झालेली आहे. आता मला करायचं आहे स्वयंपाक. तर आज नाश्ता वगैरे काही नाही करणार आहे. आता हिरमाचा जो चिवडा केला आहे तोच खाणार आहे. भाजीमध्ये मस्त अशी वाटाणे, हिरव्या वाटाण्याची करणार आहे. काल रात्रीच मी वाटाणे भिजत घातले होते. इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे. तर आता इथे मी हिरव्या वाटाणाची रस्साभाजी बनवणार आहे. तर त्यासाठी आता इथे मी वाटण करणार आहे. सुरुवातीला मी इथे कढईमध्ये तेल ओतलेलं आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी खोबरं, कांदा आणि हिरवी मिरची असं छान असं तेलावरती भाजून घेणार आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान खमंगपणा येईल. तुम्ही कोणते पण मसाले जितके भाजून घ्याल ना तितकी टेस्ट येते भाजीला. त्यामुळे आता मी खोबरं आणि कांदा छान असं थोडंसं लालसर आणि थोडंसं काळपट होईपर्यंत भाजून घेणार आहे. जरा थोडंसं काळपट केल्याने स्मोकी फ्लेवर येतं भाजीला. त्यामुळे कांदा जरा थोडासा मी लालसरच करणार आहे. तर आता इथे कांदा आणि खोबरं छान असं कढईत भाजून झाल्यानंतर मी त्याला 5 ते 7 मिनटं थोडंसं थंड करून घेतलं आणि त्यानंतर आता या मिक्सर जारमध्ये मी हे काढून घेते. आता आपल्याला छान असं फाईन हे वाटून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला तसंच वाटून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला थोडंसं पाणी घालून हे फिरवून घ्यायचं आहे. मंडळी, आत्ताच माझ्याकडून एक उद्योग झालेला आहे. इथे अंगठ्याला माझं चिरलं आहे. काय चिरलं आहे दाखवते तुम्हाला. ही जी पुरणपोळीची जाळी आहे ती मी जरा व्यवस्थित लावत होती, तर ह्याचा जो काही काठ आहे ना, हा काठ तोच माझ्या अंगठ्यामध्ये घुसला आहे बघा. हे बघा. आणि आता त्याला हळद लावायला लागेल. जरा जास्तच चिरलं आहे. इथं पाण्याने धुवून घेतलं आहे. आता जरा पटकन हळद जास्त भरून घेते, नाही तर हे रक्त वाहतच राहील. तर केतू मॅडम उठल्यात आणि तिला मी लावलं आहे कामाला. तर आता इथे मला लागलं आहे. तर आता हळद लावली आहे, पण रक्त थांबावं, कारण मी पाण्यात काम करते. अजून मला स्वयंपाक पण करायचा, म्हणून केतूला मी आता बँडेज लावायला सांगितलं आहे. म्हणजे मॅडम झाल्यात माझ्यावरती नाराज, कारण मी लावून घेतलं आहे ना.
कसं लावतेस? हे बाई इथे लागलं आहे, असं उभं लागलं आहे असं. पूर्ण होते का? थँक्यू. चला, सकाळी सकाळी उद्योग केले स्वयंपाकाच्या अगोदर. आता इथे जे रक्त आहे ते पुसून घेते आणि कामाला लागते. आता इथे मी वाटाण्याची रस्सा भाजी करणार आहे. तर आज मी कुकरमध्येच करणार आहे, कारण तसं पण आपल्याला वाटाणे शिजवायला लागतात. तर आता मी कुकरमध्ये फोडणी देते आणि मग कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. तर आता इथे कुकर घेतलं आहे आणि आता यामध्ये तेल ओतूया. तेल गरम झालं आहे. आता आपल्याला यामध्ये राई घालायची. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं. वाटण घातल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची. त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. सुरुवातीला घालायची आपल्याला हळद, त्यानंतर धनापूड, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालायचे. आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचे. सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला हे छान परतून घ्यायचे आणि मसाले जळू नये यासाठी यात थोडंसं आपल्याला पाणी पण घालायचे आणि छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचे. आता तुम्ही ते बघू शकता, मसाला छान परतला गेलेला आहे आणि थोडं थोडं तेल पण सुटायला लागले. आता या स्टेजला मी भिजवलेले मटार टाकते, म्हणजे वाटाणा. वाटाणा म्हणतात, मटार नाही, कारण जे वाळवलेले असतात त्याला वाटाणा म्हणतात आणि जे फ्रेश असतात त्याला मटार म्हणतात. तर आता हे छान परतून घेते आणि यात चवीनुसार मीठ वगैरे पण घालून घेते. आता मीठ घालूया. तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. आता आपल्याला शिजवून घ्यायचे. आता कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायला लागतील, कारण हा वाटाणा आहे, भिजवलेला वाटाणा जरा थोडंसं कठीण असतो, त्यामुळे ह्याला 4 ते 5 शिट्ट्या कराव्या लागतील मऊ होण्यासाठी. तर आता कुकरचं झाकण वगैरे मी लावून घेते. तर आता इथे कुकर लावलेला आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या मी करून घेणार आहे. आता इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत, अजून 2 शिट्ट्या करून घेईन. आणि इथे मला प्यायला गरम पाणी ठेवलेलं आहे, कारण सध्या वातावरण खूप खराब आहे, त्यामुळे गरम पाणीच पिलेलं बरं आहे, कारण पोटाचे विकार होतात. कालच मला जरा थोडंसं गुडगुडल्यासारखं व्हायचं, म्हणजे पाणी पिलं की कसं तरी व्हायचं. त्यामुळे आता कडक एकदम उकळून पाणी पिते मी. सध्या सगळेच जण आता आम्ही घरातले गरम पाणीच प्यायला लागलेलं आहे. पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे पाणी प्यायचं जे पाणी आहे ते खूप गढूळ यायला लागलं आहे. त्यामुळे किती पण फिल्टर आपण पाणी केलं तरी पण त्यामध्ये काही म्हणजे जीवाणू विषाणू असू शकतात. त्यामुळे आपण पाणी उकळूनच पिलेलं बरं. त्यामुळे आता आम्ही सगळेजण गरम पाणीच पितोय. तर चला, आता कुकरच्या 5 शिट्टे झाले. आता अजून एक शिट्टी करते आणि गॅस बंद करते. आता इथे मी तुम्हाला दाखवते मस्त अशी आपली वाटाण्याची रस्सा भाजी कुकरमध्ये मस्त शिजली आहे, बघू शकता. थोडंसं पाणी कमी झालं होतं, त्यामुळे मी परत गरम पाणी ओतलं यामध्ये. तर बघा, ह्याला चांगल्या 5-6 शिट्ट्या काढा. 5-6 शिट्ट्या झाल्याशिवाय शिजणार नाही आहे, कारण ते वाटाणे जे आहेत ते कडक असतात, भिजवून केलेले असतात, त्याच्यामुळे जरा वेळ लागतो. तुम्ही जर का कुकरमध्ये करणार असाल तर 5-7 शिट्ट्या नक्की करा. तर बघू शकता किती सुंदर झाली आहे. इथे माझी कणिक पण मळून झालेली आहे. तर आता मी चपात्या लाटणार आहे. आणि तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची. तर इथे तुम्ही बघू शकता माझं हे लाकडी पोलपाट आहे. तर आता मला सध्या असं वाटते की पावसाळ्यामध्ये हे वापरायला नको, कारण हे स्वच्छ धुवून पुसून घेतलं तरी पण ह्याला ना असं पांढरं पांढरं दिसायला लागतं. म्हणजे असं वाटते की याला बुरशी लागते. आणि हे लाटणंसुद्धा मला असं वाटतं की सध्या वापरू नये,
आता ह्याच्यासाठी मला आता पर्यायी पोलपाट आणावं लागेल. तुमच्याकडे पण असं होतंय का पावसाळ्यामध्ये पांढरं पांढरं होतंय हे पोलपाट आणि लाटणं? तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता हे अजून व्यवस्थित पुसून घेते, कोरडं करून घेते आणि चपात्या लाटून घेते. ॲक्च्युली आधी माझ्याकडे ॲल्युमिनियमचं पोलपाट होतं, जे की मी सांगलीला ठेवलेलं आहे, तेच वापरत होती. आत्ता सध्या मी 1-2 वर्ष झाले लाकडी पोलपाट घेतलेलं आहे. लाटणं माझं लाकडीच असतं, पण ते एवढं खराब नाही होत, पण हे जरा जास्तच खराब होते असं मला वाटतंय. बघू आता. चला आता ह्याच्यावरती काय पर्याय ते पण बघणार आहे, पण जोपर्यंत पोलपाट लाटणं येत नाही तोपर्यंत मला हेच वापरावं लागेल. तर आता पहिले चपात्या लाटून घेते मी. तर आता इथे मी चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता ओट्यावरती किती पसारा आहे. सध्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे. सध्या एकच टाईम पाणी येतं, त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे एक बाटला आहे, त्यामध्ये प्यायचं पाणी भरून ठेवते. एक माठ आहे, माठामध्ये आणि ह्याच्यामध्ये मला एक्स्ट्राचं पाणी भरून ठेवावं लागतं. आणि हे सगळं मला आता सध्या ओट्यावरतीच ठेवावं लागतं आणि त्यामुळे मग सगळा ओटा असा भरलेला आहे. चपाती लाटताना पण सध्या मला थोडंसं त्रास व्हायला लागला आहे, कारण आता काय झालं आहे, गॅस स्टोव जो आहे तो मिडलला ठेवला आहे, म्हणजे मध्यभागी ठेवला आहे. त्यामुळे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला थोडीशीच जागा उरली आहे. लेफ्ट साईडला थोडीशी जास्तीची जागा आहे, पण मला त्या साईडनी लाटायची सवय नसल्यामुळे मी राईट साईडला हे लाटायला घेतलेले आहे आणि राईट साईडला एकदम थोडीशी जागा आहे. त्यामुळे आता सध्या असं झालेलं आहे. आता हे कधी काम होते असं झालं आहे मला. ॲक्च्युली माठासाठी पण मला एक रॅक तयार करायची, ज्याच्यावरती माठ वगैरे ठेवला जाईल, जेणेकरून ओट्यावरचा जो काही पसारा आहे तो थोडाफार कमी होईल आणि मग मला स्वयंपाक करताना कुठलीही अडचण होणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता मी एकदम कडेला उभी आहे आणि तिथून चपात्या लाटते. तर आता केतू इथे किचनमध्ये आली आहे, तिच्या गप्पा चालू आहेत. केतू सध्या एक सिरियल बघते, तर ती सिरियल तिला माझ्यासोबतच बघायची. त्यामुळे ती आता इथे किचनमध्ये आली आणि मला बोलते की मम्मी पटापट चपात्या लाट, आपण दोघीजणी बसून ती सिरियल बघूया. आता बरीच वर्ष झाली मी कुठलीही सिरियल वगैरे बघत नाही, कारण सिरियल बघायला लागले की मग ते बघतच राहावंसं वाटतं आणि मग बाकीची कामं आपली होत नाही. मी फक्त सध्या मूवी किंवा व्लॉग वगैरे एवढंच बघत असते. मात्र मागच्या आठवड्यापासूनच तिला जरा थोडंसं सिरियलचं वेड लागले आणि ती माझ्यासोबतच बघायला तिला आवडतं. त्यामुळे तिचा आग्रह होता की मम्मी माझ्यासोबत चल बसायला, बाहेर चल हॉलमध्ये, चपात्या करू नको, नंतर कर, असं तिचं चाललं होतं. त्यामुळे तिची किचनमध्ये लुडबुड चालू आहे आणि ती मला म्हणते की मी तुला हेल्प करेन, पण तू माझ्यासोबतच बसायचं. मग म्हटलं ठीक आहे, आपल्याला जेवणापुरत्या तरी चपात्या लाटून घेते आणि मग तुझ्यासोबत येते. तर मंडळी, तुमच्याकडे पण असं कोणी आहे का घरामध्ये जो तुमच्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही? तर केतू तरी सध्या तरी माझ्याशी अशी वागते की तिला माझ्याशिवाय कोणती गोष्ट करायची नसते आणि तिला खूप आवडतं इन्व्हॉल्व व्हायला आणि माझ्यासाठी पण हे खूप चांगली गोष्ट आहे. मला खूप आवडतं ती जेव्हा माझ्या मागे पुढे असते, माझ्यासोबत असते. तर चला आता मी जेवायला घेते आणि तिला वाढते.